पण संपन्न होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळेचं काटेकोर नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. स्टार्किंगला बॅटर सूरज बिशे, नॉन स्टार्किंगला मिरज बिशे. गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना गोलंदाज हितेश याला आपण बघत आहात. माही 11 आंबेळे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान तोंडली. पहिला चेंडू कमी गतीने हाताळलेला, क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. आडव्या बॅटने अत्यंत जोरदार प्रहार केला, स्वीप केलं, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चांगला फटका प्रोड्यूस केला फलंदाज सूरज. या फलंदाजाने फुलरलेनचा चेंडू होता, यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. त्यावर आडव्या बॅटने चांगला प्रहार केला, स्वतःची रीच वाढवली, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले, त्यानंतर फटका खेळला होता, षटकार मिळवला. हितेश पुन्हा एकदा तयार होतील. उजवेष्टीच्या बाहेर यावेळेस फलंदाजाला पुन्हा एकदा रीच दाखवायची स्वतःची. चेंडूबाईचा संपर्क करता आला नाही. उजवेष्टीच्या बाहेरचा अँग्युलर बॉल अगदी बरोबर टीम लाईनच्या जवळून जाणारा निर्धाव चेंडूची फेक करत असताना गोलंदाज हितेशला आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा कमी गती, क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लेनचा फुलटॉस होता, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवायचं होतं, तेच त्याने केलं. एकटा पाकिटला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार आलेला आपण सगळेजण बघत आहोत. चौकार आणि धावफलक पुढे झाले. एकूण धावांचा विचार केला तर धावा म्हणलेले आहेत 10-10. 10 धावा धावफलकावर. सगळ्यांना दाखवलेला आहेच. पुढे सरकले, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, पॉइंटला बीट केलाय. व्हॉट ए ग्रेट शॉट. आणि याच बरोबर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपूर्ण पडले, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा नेत्रदीपक प्रेक्षणीय चौकार. हा चौकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 14 धावा बनलेले आहेत. समोर आडव्या बॅटने स्लॉग हिट, एक टप्पा घेतला, चेंडू सुनील गावस्कर स्टँडला सलामी देत असताना एका टप्प्यानिशी धावा मिळतील 4. नेत्रदीपक चौकार. घेऊन जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत 18 अर्थात 18 धावांवर हा डाव पुढे चाललेला आपण बघत आहोत. समोर आणखी एकदा स्लॉक केलेले आहे, एकही क्षेत्ररक्षक आसपास नाही. निर्जन स्थळातून चेंडू सरळ अज्ञातवासात 2 टप्प्यानिशी मिळतील धावा पुन्हा एकदा 4. लागोपाठचा दुसरा नेत्रदीपक हिट, दुसरा चौकार.
शेवटचे 3 चौकार खेळताना फलंदाजाला आपण पाहिलं, षटक संपलं पहिल्या षटकाच्या अंती धावफलक पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 22 वर. संपूर्ण स्पर्धेत आपण अजित पवार यांचा आवाज ऐकत आहात. अजित पवार, आपणास विनंती आहे, या आयोजकांच्या वतीने विनंती आहे, आपण मुख्य मंचाशी संपर्क साधा. शेवटचं सत्र तुमच्या आवाजातून इथे डिलिव्हर होणं अपेक्षित आहे. सागर कापडी सर आपली चौकशी करत आहेत, त्यामुळे तिकडे जाऊ नका, मागे या. हा बरोबर, मागे जिकडे पाहिलं तिकडेच या. समोर खेळताय स्ट्रेट लाईक अँड ॲरो, बाणाच्या प्रमाणे खेळला गेलेला सरळ फटका. अनेक गोष्टी तुम्हाला सरळ पाहायला मिळतील. लाईटचा लॅम्पपोस्ट म्हणजे पोल सुद्धा सरळ असतो, परंतु सगळ्यात महत्त्वाची सरळ जर कोणती व्याख्या असेल, कोणाविषयी असेल, तर ती सज्जन माणसाविषयीची असते. सज्जन माणूस जितका सरळ असतो तितकी कोणती गोष्ट सरळ नसते असे म्हणतात. आणि म्हणून म्हटलं जातं की दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जन माणसाला प्रथम वंदन करा तुम्ही, सज्जन माणसाला नाही केलं तरी चालेल. म्हणजे त्याच्या त्या सगळ्या गोष्टींमध्येच, त्याच्या डोक्यात नसतं, त्याच्या विचारात नसतं, त्याच्या उर्मींमध्ये नसतं, त्याच्या अपेक्षांमध्ये नसतं की कोणी येऊन आपल्याला वंदन करावं किंवा विचार करावा आपला वगैरे, असं काही नसतं. सोमनाथ खाडे सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्यांचा आवाज आपण या अगोदर ऐकला होता. जाऊ नका. कव्हरच्या दिशेने फटका खेळत असताना फलंदाजाला आपण पाहिलेले क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. यावेळेस चांगलं जजमेंट देत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलेलं आहे. फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, नेत्र दीपक चौकार. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. स्टार्किंगला थ्रो आलेला आहे आणि याचबरोबर 2 धावा पूर्ण होत असताना आपण सगळेजण बघतो या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 33-33. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालेलं आपण बघतो. चांगली फलंदाजी आतापर्यंत तोंडलीच्या फलंदाजांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या वतीने फेकलं जाईल. मला असं वाटतं एकूण 45च्या आतमध्ये जर धावफलक ठेवता आलं गोलंदाजांना तोंडलीचं, तर इथून पुढे फेअर चान्सेस असू शकतात. हा सामना जिंकून मग 33-33 हा सामना जिंकून मग पुढे जाऊन बक्षीस पात्र फेरीमध्ये आपला नावलौकिक करण्याचा.
तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज 33-33 राम येत आहेत. पाहिजे राम कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिला चेंडू एक धाव दरम्यान पूर्ण होत असताना आपण बघतो दुसऱ्या धाबीसाठीचा प्रयत्न. पाता पाता धावा होत आहेत दोन धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपण बघतो. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धाव बनलेले त्या म्हणजे 35-35. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उजवेष्टेच्या बाहेर अनसर्टटी कॉरिडॉरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. गोलंदाजाच्या वतीने चेंडू पैचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर 35-1. समोरच्या दृष्टीने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न. स्ट्राकिंग ला थ्रो. पाता पाता दोन पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावलेत दोन्ही फलंदाज. आणि या दोन धावांनी धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर धावा आहे 37-37. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहिजे कशा पद्धतीने फलंदाज खेळतील. आक्रमकतेला वाव देता येईल की नाही हे सुद्धा पाहायचं आहे. कमी गती. पायांवर चेंडू होता. ऑन साइडला खेळत आहेत. चांगला फटका आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सीमा पार. चौकार. हा महत्वाचा चौकार आहे. याचमुळे धावफलक आपण पाहिलं तर पुढे गेले. एकूण धावा आहेत आतापर्यंत 41-41. 45 धावांच्या खरं तर उल्लेख आपण सगळ्यांनी केला होता. पाहिजे आता तिथपर्यंत तर धावफलक पुढे आलेले, परंतु दोन चेंडू महत्वाचे आहेत. एखादा मोठा फटका जर न येता हे दोन चेंडू संपले तर धावफलक त्याच्या आसपास असू शकतं. समोर खेळत आहेत. कदाचित एकच धाव इथे पूर्ण होऊ शकते. क्षेत्ररक्षकावर दबाव जरूर टाकलाय. नॉस्टाकिंगला थ्रो. पाता पाता धावा दोन पूर्ण. आता या सत्रातील एका चेंडूचा खेळ शेष आहे. धावा आहेत 43-43. पाहायचे एका चेंडूवर शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळवतात फलंदाज मिराज. 7 चेंडूंवर 13 धावांवर खेळत आहेत आतापर्यंत फलंदाजी तर चांगली राहिलेली आहे बॅटर मिराजची. रात्रकालीन क्रिकेटमध्ये जवळजवळ 2 पेक्षा जास्तचा सुमार आणि त्यातच 15 धावांचं आव्हान हे अत्यंत कठीण होऊ शकतं प्रतिस्पर्धी संघासाठी. परंतु माही 11 आंबेड्याचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत. समोर खेळण्याचा तर प्रयत्न झालाय. एक पूर्ण. स्ट्राकिंगला थ्रो जाईल की नाही हे पाहायचंय. नॉन स्ट्राकिंगला थ्रो आणि त्याचमुळे धावा बनलेल्या आहेत पूर्ण 2. याचबरोबर एकूण धावांचा विचार केला तर धावा आहेत त्या म्हणजेच 45 आणि 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या माही 11 आंबेड्याला. चला सूरज अँड टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या.
तोंडलीकर, वेळेचा अपव्यय आपण करू नका. चला सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लगेचच आपली फिल्डिंग सेट होणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेचा अपव्यय अपेक्षित नाही, कारण घड्याळाकडे जर नजर दिली तर जवळजवळ 2:30 वाजलेले आहेत. 3 वाजाच्या आतमध्ये आपण जर मोकळे झालो तर कदाचित जाऊन पुढे जाऊन कोणी 4 वाजता, कोणी 4:30ला, कोणी 5 वाजता झोपी जाऊ शकतं. पुन्हा एकदा या स्पर्धेतील शेवटची रजनी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारच आहे. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चेंडू आपण खरं तर चेंडू चेक करा. होम साईट पुणे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मानिवली व्यापारी आयोजित मैत्री चषक 2026 स्पर्धेची चौथी रजनी. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होत आहोत. अत्यंत चांगलं क्रिकेट, दिलखुलास क्रिकेट आतापर्यंत आपण अनुभवलेलं आहे. या स्पर्धेतील आजच्या रजनीतील सगळ्यात शेवटचा सामना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या अगदी आपण समीप आहोत. अर्थात 3 वाजलं की ब्रह्ममुहूर्त होत असतो आणि या ब्रह्ममुहूर्तावर सामना जिंकण्यासाठी 46 धावांचं कडवं आव्हान तोंडली संघाने आंबेडी संघाच्या समोर प्रस्थापित ठेवलेलं आहे. "46 runs required to win this match. This is the equation in front of batting team Mahi 11 Ambele. Opening pair on the ground. There is the Santosh and Hitesh on the striking end. We can see Santosh, Avinash on the bowling mark. Put away nicely, high into the air. Fieldsman gets underneath, drops that catch. 2 runs have been completed successfully. पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण बघतो उंच चेंडू निघून गेला होता. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट अत्यंत कठीण बनलं होतं. अशातच हा झेल सुटलेला आपण पाहिला. यावेळेचा फटका चांगला आहे. अगोदर झालेल्या चुकांमधून शिकत असताना फलंदाज संतोष आपण बघतो ऑन साइडला एक टप्पा घेतला. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या सीमारेषे पलीकडे चेंडू निघून गेला. फटका अत्यंत दर्जेदार, चौकार. पुढे घेऊन जाईल एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 6 अर्थात 6. या पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी माही 11 आंबेळेला. कडा लागली क्षेत्ररक्षक चूक करतोय मागच्या बाजूने. वेगवान आउटफील्ड होती परंतु तरी सुद्धा एकच धावेवर समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज आपण बघत आहोत. या स्पर्धेची ही चौथी रजनी. चौथ्या रजनीच्या भेटीसाठी वेगवेगळ्या स्तरामधून वेगवेगळ्या क्षेत्रांमधून मंडळी आलेली आपण पाहिलेली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2026.
आडव्या बॅटचा प्रहार, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर चांगले केले, मागे चेंडू निघून गेला, बॅकअप अवेलेबल आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा तरी सुद्धा रोखू शकले नाहीत. एकूण धावफलकाचा विचार केला तर 46 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बॅटिंग टीमला. आतापर्यंत 9 धावा बनलेल्या आहेत. पाहिजे उर्वरित 2 चेंडूंमध्ये किती धावा पूर्ण करता येतील. चांगला फटका हुक केलेला आहे, एक टप्पा, दुसरा टप्पा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. महत्वाचा नेत्रदीपक प्रेक्षणीय चौकार. या ग्राउंडची प्रदक्षिणा जवळजवळ त्या रिक्षावाल्याला पूर्ण करायची आहे. आता थोडीच लांबी कमी राहिलेली आहे. डावीकडून प्रवास सुरू झाला, उजवीकडे येऊन थांबलेला आहे. आता तिथून पुढे हत्ती जाऊन शेपूट राहिलेले ते पूर्ण व्हावं ही अपेक्षा आहे सगळ्यांची. उजवेश्रीच्या बाहेर सोडून दिलेलं आहे, पंच वाईट घोषित करतायत. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आहेत ते म्हणजेच 10 बेग युअर पार्डन 14 धावा आहेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटतोय, एक तर पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न करतील, पाच दुसरी पूर्ण होईल की नाही. पाहता पाहता धावा पूर्ण होत आहेत 2 आणि याचमुळे षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती सरासरी वर बरोबर सिद्ध होत आहेत फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग टीमचे फलंदाज. एकूण धावा त्याने जोडलेले आहेत पहिल्या षटकाच्या अंती 16. रिक्षावाल्याला असं बोलू नको, ऑलरेडी त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त फेरा मारलेला आहे. इथून पुढे काय करील सांगता येत नाही. कदाचित त्याच्या कानावर हे संगीत गेलं नसेल. जवळ आल्यानंतर लावू नको, अदरवाईज होत्याचं नव्हतं होईल. 2 षटकांचा काही शेष आहे आणि या 2 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. जर्सी नंबर 07 ऑन इज बॉलिंग मार्क जीवन, स्ट्राइकिंग इन ऑन वी कॅन सी द बॅटर संतोष. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला चकवत असताना चेंडू मागे जातोय. पायचा एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. पाहता पाहता धावा 2. ज्या रिक्षाचा आपण उल्लेख केला होता आता ती मागे वळलेली आहे. पाहायचं आता इथून पुढे प्रवास कुठे असेल, उजवीकडे जातील की डावीकडे जातील की सरळ येतील. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे गट्स असावे लागतात. ते दाखवत आहेत रिक्षावाले आणि संगीत संयोजकाने वाट बघतो रिक्षावाला असं दाखवलं, त्यावेळेस रिक्षावाल्याने दाखवून दिलं की मी वाट बघत आहे, लगेच निघालो. 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा आहेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, त्यांच्या समोर टप्पा घेतला आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून जसा उसळला तसा सीमारेषेच्या पलीकडे जाऊन कोसळला. महत्वाचा चौकार. मी तो उजवेष्टीच्या बाहेर ठेवलं होतं, खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता. टॉसअप डिलिव्हरी, त्यावर बॅकफुटला असताना स्टीअरच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक होते तरी अगदी बरोबर त्यांच्या समोर फटका प्लेस केला. टप्पा घेतला, चेंडूला अधिक उंची मिळाली, चौकार मिळाला. 22 धावा. पायांमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चूक करते, 2 तर मिळतीलच. पाहायचे त्यासाठी फलंदाज जातील का.
एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 आणि 2 धावांवर समाधान मानलं जाईल. एकूण धावफलकाचा विचार केला तर 26 धावा बनलेल्या आहेत. चांगले खेळत आहेत फलंदाज संतोष आतापर्यंत 15 वर खेळत आहेत. त्याचबरोबर हितेश 3 चेंडूंमध्ये 8 वर खेळत आहेत. 24 धावा आहेत एकूण. बेग युअर पार्डन, 2 धावा कमी होतील. 24 धावा आहेत. 3 चेंडू अजून शेष आहेत या षटकातील. समोर खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत टिपलाय झेल आणि त्याचमुळे फलंदाज संतोष यांचा संपला खेळ. फलंदाज बाद. दोन चेंडू आहेत या षटकातील. 24 धावा बनलेल्या आहेत आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 18चा रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 22 धावाचं समीकरण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 10 क्रिकच्या वतीने केलं जात आहे. अत्यंत दर्जेदार नीट अँड क्लीन पिक्चर क्वालिटी यांच्या वतीने आपण अनुभवत आहात. सँडी आणि त्यांचे सगळे सहकारी. 8-22 पायांमध्ये चेंडू ठेवला होता. लेग स्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट सजेस्ट करतायत ते म्हणजेच अंपायर राजू राठोड. एकच धाव मिळते. एकेरी धाव धावफलकावर जोडली जाईल. 7 चेंडू आणि 21 धावाचं समीकरण याचमुळे जिवंत राहिलेलं आपण सगळेजण बघू शकू पाहायचंय. या 7 चेंडूंवर 21 धावा बनवून विजयाचा तिरंगा फिरकवता येईल का? तो म्हणजेच बॅटिंग टीमला अर्थात माही 11 आंबेळेला. डबल डिप. बॅटचा फॉलोथ्रू कंप्लीट झाल्यानंतर चेंडू बॅट बरोबर संपर्क झाला. धाव मिळाली 1. याचमुळे षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलक 26. 6 चेंडू 20 धावांची गरज. हा सामना जिंकून बक्षीस पात्र फेरीत दाखवण्यासाठी बॅटिंग टीमला अर्थात माही 11 आंबेळेला. सहा चेंडू 20 धावा असं समीकरण आहे. हा सामना जिंकून मैत्री चषकातील बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र होण्यासाठी बॅटिंग टीमला माही 11 आंबेळेला. शेवटचं षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाची नियुक्ती होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. ओम साई ठुने आणि विघ्नार्था स्पोर्ट्स क्लब मानिवली व्यापारी आयोजित मैत्री चषक 2026 स्पर्धेतील पहिलं पारितोषिक 51,000 रुपये, दुसरं पारितोषिक 25, तिसरं 25, तिसरं 15, चतुर्थ 25 आणि पाचवं 25. त्याचबरोबर व्यक्तिगत स्वरूपातील आणि बक्षिसं पाहिजे तिथपर्यंत कोणते संघ मजल मारतील. आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना आणि आजच्या रजनीतील शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 20 धावा. फार मोठा फटका आहे यावेळेस. हा फटका अत्यंत महत्वाचा आहे. संघर्षाचा एल्गार, विजयाच्या अपेक्षा उद्दीपित करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. बॅटरच्या बॅटमधून आडव्या बॅटचा कडवा प्रहार, मोठा प्रहार, संघर्षाचा
संघर्षमयी षटकार. अजून संपला नाही हे जाहीर करतायत. या फटक्याने फलंदाज हितेश. क्लीन बोल्ड. चेंडू पडला, खाली राहिला, सरळ जाऊन यष्ट्यांवर धडकला. ऑन साइडला पर्पजफुली खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे चेंडूपर्यंतचा संपर्क न करता चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळवा. हा षटकारानंतर फलंदाज हितेशचा फडशा पाडत असताना गोलंदाजाला आपण बघतो. पहिला गडी गमावला आंबेड्या टीमने. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना आपण सगळेजण बघत आहोत. पाहायचे आता 4 मध्ये 14 पूर्ण करता येतील का बॅटिंग टीमला. समोर क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेतलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. सामना जिवंत ठेवण्याचं काम करतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले फलंदाज राम. त्याच्या बॅट मधून आलेला हा नेत्रदीपक फटका चौकार. तीन चेंडू 10 धावांची गरज. अत्यंत चांगला उत्कंठावर्धक सामना. या स्पर्धेतील आजच्या रजनीतील शेवटचा सामना. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, काय घडेल. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न तर झाला, एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचंय. 2 मध्ये 7. पलीकडे जर तुम्हाला हायवे कडे नजर देता आली तर तिथे आता आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. बेग युअर पार्डन. पेटता दिवा समोर दिसला. 2 चेंडू 9 धावा. पायांमध्ये चेंडू, पायचे 3 पूर्ण करता येतील का. एक तर पूर्ण आहे आणि याचमुळे आता अंतर आहे 8 धावांचं. गोलंदाजी करणाऱ्या टीमचे समर्थक आता उंच उड्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेची 4थी रजनी आली आपल्या नावावर. करण्याच्या उंबरठ्यावर टीम सूरज विषय, मिरज विषय अँड टीम तोंडली आपल्याला पाहायला मिळते. 1 मध्ये 8. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल, त्यावर आलेला चौकार षटकार इथे आपल्याला पाहायला मिळेल का. क्रिकेटमधील अनिश्चितता जागृत होईल का हे पाहायचं आहे. चांगला चेंडू मागे निघून गेला. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. आता आयोजकांच्या वतीने सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत यावरून आता करण्याच्या अगोदर प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. त्याचमुळे व्हाईट बॉलची 1 आणि कदाचित तिसऱ्या पंचांकडे मागणी होत आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी होत आहे. यस, अगोदर व्हाईट चेक करू, त्यानंतर दुसऱ्या गोष्टी. मैदानी पंचाने चेंडूला वाईड घोषित केलेलं आहे. वाईट बॉल आहे, परंतु
कमिटीच्या वतीने निर्णय येतो आहे की कोणत्याही पद्धतीची पेनल्टी नाही. का बरं नाही नाही 12 पण खाली गेला. षटकाराची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बॅटिंग टीमला. चेंडू षटकाराची गरज, गोल्डन षटकार येईल का? उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर, पुन्हा एकदा बाहेर, पुन्हा एकदा पंच मागे वळत आहेत. आणखी एकदा वाईट बॉल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. आता एक चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 1 मध्ये 5 ची गरज. काय घडेल या सामन्यामध्ये? गोल्डन षटकार पुन्हा एकदा येईल काय हे पाहायचं आहे. फुलटॉस आणि याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तोंडली टीमने. जिंकणाऱ्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओमसाई ठुणे विघ्नार्था दिवस आपल्या नावावर केलेला आहे तो म्हणजेच तोंडली टीमने. जिंकणाऱ्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.